आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी पुण्यातून वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी आता जाहीर झालेली आहे। 2 दिवसांपूर्वी वसंत मोरेंनी आंबेडकरांची भेट घेतलेली होती। प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्यानंतर वसंत मोरेंना उमेदवारी आता जाहीर करण्यात आलेली आहे। वंचितच्या तिकिटावर वसंत मोरे आता पुण्यातून निवडणूक लढवणार आहेत। दरम्यान स्वतः वसंत मोरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। मोरे साहेब, तुमचं स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वंचितने तुम्हाला उमेदवारी जाहीर केलेली आहे। पहिली प्रतिक्रिया आपली। मी मनापासून प्रकाश आंबेडकरांचं धन्यवाद करेल की त्यांनी आज मला या ठिकाणी पुणे शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीकडनं माझी उमेदवारी आता घोषित फोन आला होता। पण आता मला कळालं मी आता पुण्यामध्ये नाहीये, पण येतोय मी पुण्यामध्ये। आता पुण्यामध्ये भाजपकडून मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर हे काँग्रेसकडून असणार आहे, तर तुम्ही वंचितकडून आहात, त्यामुळे तिहेरी लढत पुण्यात पाहायला मिळेल आम्हाला। पहिल्यापासूनच ते चालू आहे की पुण्यामध्ये तिरंगी लढत होईल। विजयाची खात्री आहे तुम्हाला? कारण तुमच्या समोर रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ आहेत। असू देत ना, तर मी पण नगरसेवक आहे 15 वर्ष पुण्याचा। त्या कुठलं आव्हान आहे असं अवघड कुठलं काहीच नसतं आयुष्यामध्ये। आणि मला आतापर्यंत कायम मी माझ्या आयुष्यामध्ये संघर्ष केलेला आहे। मला वाटतं की हा काय मला संघर्ष हा नवीन नाहीये, आणि मी याच्यामधनं 100% मार्ग काढेल आणि पुण्याचा खासदार वसंत मोरेच असेल। नक्कीच धन्यवाद, तुम्ही आम्हाला सविस्तर प्रतिक्रिया दिली त्या संदर्भात। तर वंचितकडून आता वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, आणि त्यानंतरची त्यांची आपण ही पहिली प्रतिक्रिया ऐकली। तर पुण्यामध्ये तिहेरी लढत होणार आहे। मुरलीधर मोहोळ भाजपचे महायुतीचे उमेदवार आहेत, तर रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। आणि त्यानंतर आता वंचितनं वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे, त्यामुळेच पुण्यात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे। वसंत मोरे हे देखील लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते, त्यांनी देखील प्रयत्न केलेले आपण पाहिले होते, मात्र त्यानंतर आता वसंत मोरे यांना वंचितनं उमेदवारी दिलेली आहे।